नमस्कार। एक बेवडा नवरा मध्यरात्री दारू पिऊन घरी येतो। एक बेवडा नवरा दारू पिऊन मध्यरात्री घरी येतो आणि दरवाजा वाजवितो। पत्नी दरवाजा उघडत नाही। पत्नी दरवाजा उघडत नाही आणि म्हणते, जिकडून तुम्ही आलात तिकडे तुम्ही जा, जिकडून तुम्ही आलात तिकडे तुम्ही जा। बेवडा नवरा पत्नीला म्हणतो, हे बघ, तू दरवाजा उघड, नाहीतर समोरच्या नाल्यात उडी मारून मी जीव देईन। तू दरवाजा उघड, नाहीतर समोरच्या नाल्यात उडी मारून मी जीव देईन। पत्नी म्हणते, काय तुम्हाला करायचे ते करा, मला काही फरक पडत नाही। तुम्हाला जे काही करायचं ते करा, मला काहीच फरक पडत नाही। असं म्हटल्यावर त्या बेवड्या नवऱ्यानं काय केलं पहा। गेट जवळील अंधारात लपला। गेट जवळील अंधारात लपला। त्याला वाटलं 4-5 मिनिटांनी पत्नी दरवाजा उघडेल, पण पत्नीनं काय दरवाजा उघडला नाही। मग त्यानं काय केलं पहा, मोठा दगड घेतला आणि नाल्यामध्ये फेकून दिला। एक दगड घेतला आणि नाल्यात दगड फेकला। धपा 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 असा आवाज आला। असा आवाज आल्यावर पत्नीला आवाज तो गेला। पत्नी घाबरते आणि दरवाजा उघडून पळत नाल्याकडे जाते। इतक्यात अंधारात लपलेला पती, बेवडा पती घरात येतो आणि दरवाजा बंद करतो। बाहेरून पत्नी म्हणते, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा। पती म्हणतो, मी दरवाजा उघडणार नाही। पत्नी म्हणते, हे बघा, दरवाजा उघडा, नाहीतर मी ओरडून ओरडून संपूर्ण गल्लीला एकत्र करेन, जमा करेन, शेजाऱ्यांना ओरडून ओरडून जमा करेन। बेवडा पती आतून म्हणतो, जोपर्यंत गल्ली एकत्र येत नाही, शेजारी सगळे लोक जमत नाही, तोपर्यंत ओरड, तोपर्यंत ओरड। आणि सर्व गल्ली एकत्र आली, शेजारचे सर्व एकत्र आले की मग मी दरवाजा उघडणार आणि तुला मी प्रश्न विचारणार, एवढ्या रात्री कोठून येतेस, एवढ्या रात्री कोठून येतेस। धन्यवाद।